नमस्कार मित्रांनो, फील द स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चरित्र परशुरामाचे यातला काही प्रसंग आपण बघणार आहोत. परशुरामाच्या चरित्राबद्दल जाणून घेणार आहोत. जमदग्नी नावाचे रागीट स्वभावाचे एक ऋषी होते. त्यांनी रेणुका नावाच्या क्षत्रिय कन्येशी विवाह केला. या दाम्पत्याला 5 मुलगे झाले. परशुराम हा 5वा मुलगा. हा 5ही भावांमध्ये बुद्धिमान होता. उपनयन झाल्यावर 4 वर्षात याने वेदांचा अभ्यास पूर्ण केला. थोरले भाऊ याच्या मागे राहिले. बालपणातील मारामारीतही हा वडील भावांना जुमानत नसे. वेदविद्येचा अभ्यास संपल्यावर हा कैलास पर्वतावर गेला आणि त्याने शंकराचे शिष्यत्व पत्करले. 12 वर्षात धनुर्विद्येचे अध्ययन संपले. शंकरांनी त्याला वैष्णव, चक्र, पाश, मोहन, ब्रह्मशिरस, आग्नेय इत्यादी 41 अस्त्रे शिकवली. या अस्त्रांबरोबर परशु चालवण्याची विद्या त्याला अवगत झाली. एकदा अरण्यामध्ये शंकर ध्यानस्थ बसले होते. संध्याकाळ झाली होती. परशुराम विश्वाच्या कल्याणाकरिता हालाहल प्राशन करणाऱ्या त्या विषकंठाकडे भक्तिभावाने पाहत होता. इतक्यात एक प्रचंड वराह झाडीतून पुढे आला. त्याने मोहोरा करून समाधीत असलेल्या शंकरावर चाल केली. तो शंकराच्या आसनाजवळ आला. इतक्यात परशुरामाने आपला परशु घेतला. दोन्ही हातांनी मस्तकापासून वर उचलला. परशुरामाचे लोहमय स्नायू क्रोधाने तटतटू लागले. त्याने वावटळीसारखा एक हुंकार दिला आणि त्या वराहाच्या मस्तकावर घाव मारला. लाकडाचा ओंडका फुटावा तसे त्या मस्तकाचे 2 तुकडे झाले. वराहाच्या चित्काराने शंकर समाधीतून जागे झाले. त्यांनी शिष्याच्या रक्तमय परशुकडे पाहिले. शंकर म्हणाले, शिष्योत्तमा, तुझे परशुराम हे नाव सार्थ आहे. उद्या सकाळी मी तुझ्याशी परशुयुद्ध करीन. तुझी परीक्षा घेईन. नंतर तू आपल्या आश्रमात जा. हे ऐकून परशुरामाला आनंद झाला. तो आपल्या पर्णकुटीकडे गेला. दुसऱ्या दिवशी स्नानसंध्या झाल्यावर हातात परजलेला परशु घेऊन शिष्योत्तम परशुराम शंकराच्या आश्रमाजवळ आला. शंकर ध्यानस्थ होते म्हणून गणपतीने त्याला अडवले. हे पाहून परशुरामाचा क्रोध प्रज्वलित झाला. त्याने परशु उगारला. सोंडेजवळ 2 दात असलेल्या गणपतीचे आणि त्याचे परशुयुद्ध सुरू झाले. दोघांच्या परशूंची टक्कर झाल्यावर तडीत कडाडल्याप्रमाणे ठिणग्या निघू लागल्या. इतक्यात परशुरामाने गणपतीच्या दातावर एक घाव मारला. एक दात तुटून पडला. इतक्यात शंकर बाहेर आले. त्यांनी ते गुरुबंधूंचे द्वंद्व थांबवले. त्या दिवसापासून गणपतीचे एकदंत हे नाव निर्माण झाले. यावेळी सूर्यवर आला. परशुरामाचा प्रताप सूर्य पाहण्याकरता शंकरांनी परशु हातात घेतला. शिष्याला आव्हान दिले. परशुरामाने गुरुवर्यांना वंदन केले. युद्ध सुरू झाले. तो समर चमत्कार पाहण्याकरता आकाशात सूरवरांची दाटी झाली. परशुराम जखमांनी नाहून निघाला, बेभान झाला आणि त्याने आपल्या परशुचा घाव शंकराच्या डाव्या कानाजवळ मारला. शंकरांनी घाव चुकवला पण निसटता वार लागला. त्यावेळेपासून शंकराचे खंड परशु हे नाव प्रचलित झाले. शंकर प्रसन्न झाले. युद्ध थांबले. परशुरामाने शंकराच्या चरणांवर मस्तक ठेवले. शंकर म्हणाले, परशुरामा, तुझा परशु विजयी होईल. यानंतर शंकराचा निरोप घेऊन परशुराम जमदग्नीच्या आश्रमात परत आला. त्याने गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. त्याने ब्रह्मतेजाचा विकास करण्याकरता तपश्चर्या सुरू केली. घरी आल्यावर काही दिवसांनी पुढील प्रसंग घडून आला. सकाळ झाली. परशुराम व त्याचे भाऊ लाकडे तोडण्याकरता वनात गेले. जमदग्नी ऋषी गायत्री मंत्राचा जप करीत बसले. रेणुका स्नान करण्याकरता चित्र नावाच्या नदीवर गेली. तेथे एक गंधर्व आपल्या पत्नीबरोबर जलक्रीडा करीत होता. त्यांची विरल वस्त्रे, विविध विलास, मादक डोळे
झणत्कार करणारे नुपूर हे वैभव पाहून रेणुकेचे मन क्षणभर विचलित झाले. इतक्यात तिला जमदग्नीची आठवण झाली. यज्ञधूमामुळे आणि क्रोधामुळे लाल झालेले त्यांचे डोळे तिला दिसू लागले. तिने स्नान केले आणि ती द्रुतगतीने आश्रमात परतली. याच वेळी परशुराम आणि त्याचे भाऊ आश्रमाकडे लाकडे घेऊन येत होते. रेणुका आश्रमात आली. तिच्या अस्वस्थ मनात अजूनही जलक्रीडेतील मोहक विलास रेंगाळत होते. जमदग्नीचा जप संपला. त्यांनी डोळे उघडले. रेणुकेच्या शरीराला कंप सुटला. त्यांनी रेणुकेकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांतून क्रोधाच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. ते म्हणाले, खुलटे, तू मनाने भ्रष्ट झालीस. मी अंतर्ज्ञानाने सर्व ओळखले आहे. हे शब्द ऐकताच रेणुकेची छाती धडधडू लागली. तिच्या मस्तकातील ज्ञानतंतू मंद झाले. ती एका लाकडाच्या ओंडक्यावर बेशुद्ध पडली. इतक्यात जमदग्नीचे 4ही मुलगे तेथे आले. त्यांनी मुळ्या खाली टाकल्या. पहिला मुलगा आईला सावध करण्याकरता पुढे आला. जमदग्नी म्हणाले, थांब, ती भ्रष्ट स्त्री आहे. लाकडे तोडण्याचा परशु घे आणि तिचे मस्तक धडापासून तोडून टाक. ही भयकारी आज्ञा ऐकल्यानंतर आकाशातून उल्कापात झाला. वायूसुद्धा घाबरला आणि वाहण्याचे विसरला. पहिल्या मुलाने ती आज्ञा मानली नाही. तो तेथून वनात निघून गेला. बाकीची 3 मुले ती भयंकर आज्ञा ऐकून भ्रमिष्ठासारखी फिरू लागली. इतक्यात परशुरामाला जमदग्नी पुन्हा गरजून म्हणाले, परशुरामा, या भ्रष्ट स्त्रीचे मस्तक तोडून टाक. परशुरामाने मान लवविली. ओघळणारे अश्रू आवरले. पंचमहाभूतांचाही थरकाप झाला. परशुरामाने परशु उचलला आणि घाव घातला. मातेचे मस्तक धडापासून वेगळे झाले. रक्ताच्या थारोळ्यात तो देह पडला. परशुरामाने परशु टाकून दिला. मातेचे मस्तक मांडीवर घेतले. शंकराचे स्मरण केले आणि मातृस्त्रोताचा जप करण्यास आरंभ केला. यामुळे जमदग्नीचा क्रोध शांत झाला. वारा वाहू लागला. जमदग्नी म्हणाले, आज्ञाधारक पितृभक्त परशुरामा, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. पाहिजे तो वर मागून घे. हे ऐकताच परशुराम म्हणाला, मुनिवर्य, माझी माता रेणुका जिवंत व्हावी. तिला देवतेचा मान मिळावा. मी आपल्या आज्ञेने तिचा वध केला होता. हे तिला कधीही समजू नये. जमदग्नी म्हणाले, तथास्तु. बाळा परशुरामा, मी क्रोधाचे अधीन झालो. हे तपस्व्याला शोभत नाही. तू माझ्या क्रोधाचा स्वीकार करशील का? परशुराम म्हणाला, तुमची आज्ञा मला मान्य आहे. परशुरामाने मातेच्या संरक्षणाकरता जमदग्नीचा क्रोध आपल्या मनात खेचून घेतला. परशुरामाने मातेकडे पाहिले. तिचे मस्तक धडाला चिकटले. रक्ताचे थारोळे नाहीसे झाले. रेणुका प्रफुल्ल मनाने उठून उभी राहिली. परशुरामाने मातेच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि अश्रूंचा अभिषेक केला. याच वेळी नर्मदेच्या तीरावर सहस्त्रार्जुन या नावाचा एक पराक्रमी राजा उदयास आला होता. तो अनेक राजांना जिंकून उन्मत्त बनला होता. तो सैन्य घेऊन जगदम्नीच्या आश्रमावर चालून आला होता. आश्रमात जमदग्नींनी काही काळ मागून आणलेली कामधेनू चरत होती. सहस्त्रार्जुन ती कामधेनू जबरीने नेऊ लागला. त्यावेळी परशुराम आश्रमात नव्हता. वृद्ध जमदग्नींनी कामधेनूचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. सहस्त्रार्जुनाने जमदग्नीच्या शरीरावर 21 जखमा केल्या. आपले रक्षण होत नाही असे पाहून कामधेनू नाहीशी झाली. सहस्त्रार्जुन सैन्यासह निघून गेला. काही वेळाने परशुराम आश्रमात आला. जमदग्नींनी त्याला सर्व हकीकत सांगितली. 21 जखमांच्या वेदनेने जमदग्नी मृत्यू पावले. रेणुका सती गेली. पित्याच्या 21 जखमांचे स्मरण ठेवण्याकरता परशुरामाने 21 एकमुखी रुद्राक्षांची माळ गळ्यात घातली आणि प्रतिज्ञा केली, मी 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेन. चित्तात सूड व हातात परशु अशा तयारीने परशुराम नर्मदेच्या तीरावर गेला. त्याने सहस्त्रार्जुनाच्या प्रदेशावर हल्ला केला. बावरलेले सैनिक राजाकडे धावत गेले. सहस्त्रार्जुनाचा रथ धडधड असा निनाद करीत रणभूमीवर आला. पित्याचा वध करणारा शत्रू समोर पाहिल्यावर परशुराम अधिकच भयंकर दिसू लागला. गर्वांध सहस्त्रार्जुन म्हणाला, परशुरामा,
तूही रथांत बैस म्हणजे धर्मयुद्ध होईल. आपल्याजवळ रथ नाही म्हणून हा आपल्याला हिणवीत आहे असे पाहून परशुराम म्हणाला, सहस्त्रार्जुना, माझ्या वृद्ध पित्यावर शस्त्र चालवलेस त्याचवेळी तुझे धर्मयुद्ध मला समजले. मला रथाची जरूर नाही. पृथ्वी हाच माझा रथ आहे. चतुर्वेद हेच माझे घोडे आहेत. वायू हा माझा सारथी आहे आणि सावित्री, गायत्री व सरस्वती ही माझी कवचे आहेत. या भाषणानंतर त्या दोघांचे युद्ध सुरू झाले. अंगच्या शौर्यात चित्ताचा दाह मिसळलेला असल्यामुळे परशुरामाने दीर्घकालापर्यंत खडा सामना केला. शेवटी सुडाची गर्जना करून आपल्या प्रचंड परशुने सहस्त्रार्जुनाचे बाहू खडाखड तोडून टाकले. सहस्त्रार्जुन भूमीवर कोसळला. त्याचे राज्य परशुरामाने जिंकले. सहस्त्रार्जुनाच्या वधाची वार्ता पृथ्वीवर पसरली. क्षत्रिय राजांनी आपले मुकुट आणि गर्व उतरून ठेवले. काही राजे स्त्रियांच्या समुदायात दडून बसले. परशुरामाची भयंकर प्रतिज्ञा ऐकून काहींनी गिरिगुहांचा आश्रय घेतला. काहींनी वेश पालटला आणि परराज्यात गवळ्यांचा धंदा सुरू केला. काही क्षत्रिय कुलावंतस कोळ्यांच्या जातीत समाविष्ट झाले आणि राजकारणाचे जाळे टाकण्याऐवजी दोऱ्यांनी विणलेली जाळी टाकून मासे पकडू लागले. याप्रमाणे सगळी दानादान झाली. परशुरामाने एका मागोमाग राज्य जिंकले. तेथील क्षत्रियांच्या माना वाळकी कापतात त्याप्रमाणे सपासप कापून टाकल्या. मोठे सैन्य दिसल्यास परशुराम अस्त्रांचा उपयोग करी. त्यामुळे सैन्य भूसकटासारखी उडून जात. एखादी वावटळ यावी त्याप्रमाणे परशुधराचा सूडसंचार धरणीवरील धैर्यवंत क्षत्रियांना दे माय धरणी ठाय असे बोलण्याच्या अवस्थेला नेऊ लागला. क्षत्रिय राजे गर्भगळीत झाले. त्याने अंगराज्यावर हल्ला केला. कलिंग देशाचा धुव्वा उडवला. मालव देशाच्या राजाची जीवित ज्योत नुसत्या हुंकाराने मालवून टाकली. दरद देशाला हादरा बसवला. अनेक राजे धुळीला मिळवले. याप्रमाणे 20 वेळा उन्मत्त क्षत्रिय नृपतींची मस्तके परशुरामाने आपल्या तीक्ष्ण परशुने कचाकच तोडून टाकले. 21व्या वेळी अनेक क्षत्रिय राजे बळ बांधून कुरुक्षेत्रावर जमा झाले. त्यांच्याबरोबर 21 दिवस परशुधराने युद्ध केले. त्या सर्व क्षत्रियांना धारातीर्थावर स्नान घातले. राजांच्या, नृपतींच्या आणि सम्राटांच्या मुकुटांची आणि मस्तकांची खांडोळी केली. त्यांच्या शरीरातून वाहिलेल्या रुधिराचा डोह तयार झाला. त्याला परशुराम डोह असे म्हणतात. त्या डोहात परशुरामाने स्नान केले आणि जगददमनीला तिलांजली दिली. परशुराम भागीरथीच्या तीरावर गेला. त्याने थंड पाण्यात स्नान केले. आपल्या परशुवरील रक्त पुसून टाकले. सूर्याला अर्घ्य दिले. त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. सुडाचा दाह शांत झाला. यानंतर परशुराम सर्व पृथ्वीचा राजा झाला. पण त्याची राज्य करण्याची इच्छा नव्हती. त्याने मोठा यज्ञ केला. पुरोहित म्हणून मुनींद्र कश्यपाला बोलवले. 10 वाव लांब व 9 वाव रुंद अशी सुवर्णाची वेदी तयार केली. यज्ञाच्या शेवटी निरीच्छ परशुरामाने कश्यपाच्या हातावर समुद्रवलयांकित पृथ्वीचे उदक सोडले. सुवर्ण पुष्प म्हणून सुवर्णाची यज्ञवेदी देऊन टाकली. यानंतर परशुराम तपश्चर्या करण्याकरता महेंद्र पर्वतावर निघून गेला. कश्यपाने दान मिळालेले पृथ्वीचे राज्य ठिकठिकाणी गुप्त वेशात असलेल्या क्षत्रियांना विभागून दिले. रामचंद्रांनी धनुर्भंग केला हे समजल्यावर मुनिवर्य नारद महेंद्र पर्वतावर गेले आणि त्यांनी परशुरामाला धनुर्भंग प्रसंग सांगितला. परशुरामाला वाटले आपला मानभंग झाला. क्षत्रिय पुन्हा वर आले. आपल्या कीर्तीचे शिखर मोडले. म्हणून एखाद्या डिवचलेल्या नागाप्रमाणे तो खवळला. त्याच्या अहंकाराचा फणा जागृत झाला. मनात क्रोध आणि हातात धनुष्य घेऊन तो रामाला शोधण्यास निघाला. दशरथ वराड घेऊन अयोध्येला निघाले असताना मार्गात त्याला परशुराम दिसला. आपल्या मुलांची आता धडगत नाही असे वाटून दशरथ गोंधळून गेला. अरे अर्घ्य आणा, मुनींचा सत्कार करा असे तो म्हणू लागला. परशुरामाने त्यांच्याकडे पाहिले. राम लक्ष्मण हत्तीवरून खाली उतरले. परशुराम: शिवधनुष्याचा भंग कोणी केला? लक्ष्मण: लहानपणी खेळामध्ये मी अनेक धनुष्य मोडली. शिवधनुष्य श्रीरामचंद्रांनी मोडले. त्यात आपला मानभंग झाला की मनोभंग झाला?
परशुराम. लक्ष्मणा, त्रिपुरारीचे धनुष्य तू सामान्य समजतोस काय? लक्ष्मण. त्रिपुरारी असो नाहीतर मदनारी असो, आम्हाला त्याची पर्वा नाही, पण लावून आव्हान दिल्यावर ते स्वीकारणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. परशुराम. लक्ष्मणा, तू फार बडबड चालवली आहेस. वाचा बंद कर. क्षत्रिय स्त्रियांच्या गर्भातील अर्भकांनाही कापून टाकणार हा माझा परशु तुला दया दाखवणार नाही. लक्ष्मण. मुनिवर्य, मी आपल्या शुभ्र यज्ञोपाविताकडे पाहून स्वस्थ बसलो आहे. संत, ब्राह्मण आणि गायी यांच्यावर रघुकुलातील वीर हत्यार चालवित नाहीत. परशुराम. उन्मत्त राजकुमारा, तुला माझा पराक्रम माहीत नाही काय? लक्ष्मण. मुनिवर्य, आपली दया मला माहीत आहे. आपण प्रत्यक्ष मातेचा वध केलात. परशुराम. अरे, माझे चित्त क्रोधाने जळत आहे. तरी माझे भाऊ परशु का उचलत नाहीत? माझा अवतार समाप्त झाला काय? हे नृपहिंसका, कुठारा, तूही थंडावलास ना? प्राक्तना, तू सुद्धा उलटलास. माझ्या हृदयात दया उत्पन्न होत आहे काय? रामचंद्र. मुनिवर्य, ब्रह्मर्षी विश्वामित्रांचा शिष्य हा दाशरथी राम आपल्याला वंदन करीत आहे. आपण लक्ष्मणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. माझे नाव राम आहे, पण आपले नाव इतके प्रभावी आहे की त्याच्या मागे परशुचा पहारा द्यावा लागतो. मुनिवर्य, माझ्यामध्ये धनुष्य धारण करण्याचा एकच गुण आहे, पण आपल्यामध्ये शम, दम, तप, धृती इत्यादी ब्राह्मणाला योग्य असे 9 गुण आहेत. परशुराम. मला तू साधा ब्राह्मण समजलास काय? मी कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहे ते ऐक. धनुष्य हे माझे यज्ञपात्र, कोप हा प्रखर अग्नी, सैनिक या समिधा आणि क्षत्रिय नृपती हे यज्ञपशु. या परशुने असे अनेक यज्ञपशु कापून मी त्यांची रणयज्ञात आहुती दिली आहे. रामचंद्र. मुनिवर्य, आपण रणयज्ञ केला असेल, पण तो आपला धर्म नव्हे. रणात कोणीही आव्हान दिले तर ते स्वीकारणे हा क्षत्रियाचा धर्म. स्वयंवर मंडपात धनुर्धरांना आव्हान मिळाले म्हणून मी शिवधनुष्याचा भंग केला. आपणासारखे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध ब्राह्मण दिसल्यावर त्यांना वंदन करणे हाही क्षत्रियांचा धर्म आहे. मी मर्यादा सोडून वागलो नाही. परशुराम. मर्यादम पुरुषोत्तम रामचंद्रा, तुझे सौजन्य तुझ्या पराक्रमाला साजेल असेच आहे. तू शिवधनुष्य मोडलेस, पण ते गंजलेले होते. आता हे विष्णुधनुष्य घे आणि त्याला बाण लावून दाखव. श्री रामचंद्रांनी विष्णुधनुष्य हातात घेतले. त्याचे एक टोक भूमीवर टेकले. डाव्या हाताने दुसरे टोक धरून ते सहज वाकवले. उजव्या हाताने प्रत्यंचा चढवली. भात्यातून एक मंत्रसिद्ध बाण काढला. तो त्या विष्णुधनुष्याला जोडला आणि राम म्हणाले, मुनिवर्य, रामाचा बाण व्यर्थ जाणार नाही. बोला, या बाणाने आपली गती बंद करू की स्वर्गलोकाचा मार्ग बंद करू? हे ऐकून परशुराम म्हणाला, पुरुषोत्तमा, मला पुण्यतीर्थाची यात्रा करावायची आहे. माझी गती कुंठित करू नकोस. मला स्वर्गातील अमृताची इच्छा नाही. माझा स्वर्गाचा मार्ग बंद कर. हे ऐकून रामचंद्रांनी पूर्वाभिमुख होऊन बाण सोडला. त्या रामबाणाने पुण्यशील परशुरामाचा स्वर्गातील मार्ग बंद झाला. दूर शिल्लक राहिलेल्या अग्निप्रमाणे निस्तेज झालेला परशुराम म्हणाला, हे रामचंद्रा, हे पुराण पुरुषा, तुझे वैष्णव तेज मला पाहावयास मिळाले. तू विजयी होशील. आर्यावर्तात तुझे नाव अमर होईल. हा आशीर्वाद ऐकल्यावर श्री रामचंद्रांनी क्षात्रतेजापेक्षा ब्राह्मतेजाने विकसित झालेल्या भार्गवाच्या चरणांवर मस्तक ठेवले. रामचंद्रांचा निरोप घेऊन भार्गव मुनी अंतर्धान पावले. श्री परशुराम चरित्र कथा समाप्त.